श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू तर 25 जण जखमी। फरीदाबादमधून जप्त केलेली स्फोटकं तपासत असताना दुर्घटना। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा नवा विक्रम, 243 पैकी तब्बल 202 जागांवर विजय, तर महागठबंधन 35 जागांवरच अडकली। बिहारमध्ये महिला आणि युवकांच्या जनमतामुळे नवा माय फॉर्म्युला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार, महागठबंधनच्या मुस्लिम आणि यादव फॉर्म्युलावर हल्लाबोल। निकालानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स वाढला। सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचा मुख्यमंत्री की नितीश कुमार यांना पुन्हा संधी मिळणार याकडे लक्ष। बिहारमध्ये महागठबंधनचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेल्या तेजस्वी यादव यांच्या राजदचा सुपडा साफ, 2020 पेक्षा निम्म्याहून कमी जागा, तेजस्वी यादव यांचा मात्र विजय। बिहारच्या निकालानं आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपचा मुंबईच्या महापौर पदावर दावा, मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनाही महापौर महायुतीचाच होणार असल्याचा विश्वास। झी24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला पोलिसांची नोटीस, चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस। विदर्भात पारा घसरला, नागपुरात तापमान 15 अंश सेल्सिअसवर, तापमानात आणखी घट होण्याची शक्यता। पेणमधील बेपत्ता चिमुरडीचा 48 तासांनी शोध, हेटवणे आदिवासी वाडीच्या जंगल भागात आढळली मुलगी, मुलीवर पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताचं वर्चस्व, बुमराहच्या पंजामुळे दक्षिण आफ्रिकेचा 159 धावांमध्ये खुर्दा।